हाय, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सगळ्यात आधी आज उंबरठा पूजनापासून सुरुवात करते व्हिडिओची, का तर ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच। तर आज मी केले आहे स्वामी समर्थ महाराजांचे पारायण 5 दिवसांचे। आता 7 दिवसांचे करतात बरेच, म्हणजे सगळे 7 दिवसांचे करतात, मी पण 7 दिवसांचेच करायचे, पण ह्यावेळेस मी 5 दिवसांचं करत आहे। आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे, सगळी देवपूजा केली आहे, हार वगैरे, आणि इकडे कलश। हा माझा गुरुचरित्र पारायणाचाच कलश नारळ आहे, तोच मी ठेवलेला आहे। आणि छान अशी पूजा मांडलेली आहे। आणि इकडे संकल्प सोडलेला आहे, निर्विघ्न पारायण पार पाडू देत म्हणून। आणि देवपूजा करता करताच दिव्यामध्ये असं छान असं फूल आलेलं आहे, डमरू आले आहे, डमरूचा आकार। तर आता पुस्तक वाचायचं आहे, तर थोडा वेळाने, कारण श्रीमईला आंघोळ घालून त्याला स्कूलमध्ये पण सोडवायचं आहे, बाकीची पण कामं आवरायचे, स्वयंपाक वगैरे तर झालाय। तर जेव्हापासून माझं श्रीमय झालं आहे तेव्हापासून मी हे पारायण करत आहे। तर श्रीमय एक 7 ते 8 महिन्याचा असेल तेव्हापासून करते, आणि दत्त जयंतीपासून मी स्टार्ट केले होते पारायण। तर त्याआधी मी 11 गुरुवार केले होते स्वतःचं घर होण्यासाठी, आणि मला 3ऱ्याच गुरुवारमध्ये मला फरक पडला होता, आणि 5व्या ते 6व्या गुरुवारमध्ये आमचं घर पण झालं होतं। तर हा माझा खूप छान अनुभव, असे स्वामींनी मला खूप छान अनुभव दिले आहे। तर हा होता माझा आजचा ब्लॉग, तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आणि आधी माझी